बीड जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसानं अक्षरशः शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं केलेलं आहे. हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गानं आज हिरावून घेतलेला आहे. जी पिकं उभी होती ती आडवी झालेली आहेत. विशेषतः काढणीला आलेले पिकं याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. मी बीड तालुक्यातील आहेर धानोरा या परिसरामध्ये आहे आणि आपण समोर पाहतोय जी उन्हाळी बाजरी आहे ही काढलेली बाजरी आहे. मात्र या बाजरीमध्ये अक्षरशः समोर जर बघितलं तर अशा पद्धतीनं बाजरीच्या कणसामध्ये माती गेलेली आहे. शेतकऱ्यांनी ज्या या बाजरीवरती स्वप्न पाहिलेली होती त्या स्वप्नाची देखील माती झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. विशेषतः वादळी वारा देखील प्रचंड असल्यामुळे जी उभी पिकं आहेत ती देखील आडवी झालेली आहेत. फळबागांचं देखील प्रचंड नुकसान झालेलं आहे. ज्वारी, त्याचबरोबर हरभरा, गहू आणि जे भाजीपाला वर्गीय पीक आहे त्याचं देखील प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. समोर पाहतोय जवळपास 1.5 एकर ही बाजरी आहे. याच्यासाठी मोठा खर्च देखील केलेला आहे. आता याचा जो कडबा आहे तो कडबा देखील भिजलेला आहे, त्यामुळे तो जनावराला देखील खाता येणार नाही. तर दुसरीकडे या कणसामध्ये पाणी गेल्यामुळं आता बाजरी भिजलेली आहे, तिची क्वालिटी कमी होते, तिची चव देखील बदलते. त्याच्यामुळं याचं दुहेरी जे नुकसान आहे ते शेतकऱ्याचं झालेलं आहे. त्यामुळं तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी देखील शेतकऱ्याकडून मागणी केली जाते. माझ्यासोबत शेतकरी आहेत. त्याचबरोबर ही झालेली नुकसानीची पाहणी करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी हे देखील या ठिकाणी बांधावरती पोहोचलेले आहेत. मी शेतकऱ्यांना विचारणार आहे काय काय नुकसान झाले आणि रात्री कशा पद्धतीचा पाऊस होता. रात्री पाऊस म्हणजे अचानक भरपूर पाऊस होता, की एवढा पाऊस होता की आम्हाला ही गोळा करायला पण वेळ भेटला नाहीये. एक तर काढायला मजुरांना खूप पैसे गेलेले आहेत आणि पिकाचं पण खूप नुकसान झालेलं आहे. पिकामध्ये आता हे मातीचे लागल्यामुळे जर पाऊस नाही उघडला तर ह्याला परत कोंब वगैरे येणार आणि खायला बाजरी चांगली लागणार नाही, चव बिघडणार आणि जे पैसे मिळायचे होते ते तर पण भेटणारच नाहीत. एक तर पीक उन्हाळी बाजरीला विमा संरक्षण नाहीये शासनाकडून, त्याच्यामुळं ती मदत काय भेटत नाहीये. आणि झालं आता ह्याला काय शासन मदत करतंय ते सांगता येत नाही अजूनही. त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे. कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालं. इथं बाजरी आहे पण आणखी इतर कुठली कुठली पिकं आहेत? गावामध्ये ज्वारी एक राहिलेले आहेत लोकांच्या, काहींचे गहू राहिलेले आहेत, ते पण उभे पिकं असे आडवे होऊन गेलेले आहेत वारण पाऊस जास्त असल्यामुळे. अच्छा, किती वेळ पाऊस होता. 2 तास होता जवळपास. 2 तास पाऊस हा, होता. बंद चालू बंद चालू मध्ये. प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. काय काय नुकसान झालं. आता बाजरी पाहतोय आपण, अक्षरशः बाजरीची जी कणसं आहेत ती भिजलेली आहेत. यामुळे आता नेमकं काय फटका बसणार आहे तुम्हाला. याचा फटका असा बसणार आहे की भावात मार खाणार आहे. हे उगवले कणसांना जर कोंब फुटले, हे बघा हे मातीने भरलेले कणस आहेत, याला जर कोंब फुटले तर हे धड हार्वेस्टरला पण निघत नाही मळणी यंत्रातून. त्याला कोंब राहत, मुळी तशीच राहते, पाला तसाच राहतो. त्यामुळे जरी मार्केटला नेली आपण तरी भाव पण लागत नाही त्याला. भावात मार खाऊन भेटतो, विकत्रित नाही. कोंबडीसाठी खाद्य म्हणून देण्यात येतं ते तयार केलेलं किती चारा. खर्च आलेला आहे याच्यासाठी आणि आता उत्पन्न काय आहे. याला साधारणतः अंदाजे 20-1 हजारापर्यंत पूर्ण पेरणी बियाणं सकट खर्च गेलेला आहे. आणि आता जर एवढ्यावर पाऊस नाही उघडला तर तो मुद्दल सुद्धा निघणार नाही. याची इन्व्हेस्टमेंट म्हणजे केलेला खर्च पण निघणार नाही याच्यातनं. काय मागणी सरकारकडे. काय पाहणी करावी व्यवस्थित रित्या आणि झालं नुकसान ते भरपाई करून देण्यात यावी. ही नुकसान पाहणी करण्यासाठी या ठिकाणी सहाय्यक कृषी अधिकारी देखील बांधावरती पोहोचलेत. एवढ्या लवकर पहिल्यांदाच कदाचित हे शेतकऱ्याचे नुकसान आहे ते पाहण्यासाठी आलेले. मात्र काय सांगाल, कशा पद्धतीने नुकसान झालेले आणि आता शासन कसं याची पंचनामे करणार. आता काल अचानक पाऊस झाला. ह्या गावातील आता काही प्रमाणात गहू राहिले होता काढायचा. आता बाजऱ्यांची, ज्वाऱ्यांची काढणी झाली होती किंवा काही राहिलेले आहेत काढायचे. आता काही ठिकाणी ज्वाऱ्या आडव्या झालेल्या आहेत. आता ही काढणी पश्चात याचं नुकसान झालेलं आहे. आता याची प्राथमिक स्तरावर आपण पाहणी करून जी काय आकडेवारी आहे ती शासन दरबारी कळवू. ज्यावेळेस शासनाकडून काही पत्र आम्हाला आदेशित केले जाईल की बाबा तुम्ही नुकसानीची टक्केवारी कळवावी, त्यावेळेस ग्राम महसूल अधिकारी आणि आम्ही मिळून संयुक्त टक्केवारी कळवून देऊ. मात्र याची ही पाहणी देखील करावी लागते. ती कशा पद्धतीने शेतकऱ्याला सूचना रात्री दिल्या का नेमकं काय. आम्ही 1 आठवडा झालं ही पाहणीच्या कामामध्ये आहोत. इथले 80% पेक्षा जास्त ही पाहणी झालेली आहे कंप्लीट. ही पीक पाहणी. हा, हे पीक आता काय शेतकऱ्याला आव्हान आहे. आता शेतकऱ्यांना एवढंच आव्हान आहे की बाबा उर्वरित शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी करून घ्यावी, म्हणजे जे काय नुकसान आहे त्यांना द्यायला म्हणजे आम्हाला त्या आकडेवारीचा फायदा होईल. आपण पाहतोय प्रचंड नुकसान झालेलं आहे. कृषी अधिकारी देखील आता बांधावरती पोहोचलेत. मात्र मी तुम्हाला हे कणीस दाखवतोय. या कणसामध्ये ही माती देखील स्पष्ट पद्धतीने दिसेल आणि ही आता माती गेल्यामुळं या पिकाची देखील अशीच माती झाल्याचं देखील पाहायला मिळते. त्यामुळं एकंदरीत या शेतकऱ्याला जे प्रचंड नुकसान झालेलं आहे ती नुकसान भरपाई सरकार कधी देणार
आणि शेतकऱ्याला धीर देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काय पाऊलं उचलणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र या अगोदर देखील झालेली अतिवृष्टी होती, त्यामुळे देखील शेतकरी उद्ध्वस्त झालेला होता. आणि आता रब्बीची पिकं म्हणजे आपण जर पाहिलं तर खरीपामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अक्षरशः होत्याचं नव्हतं झालं होतं, सगळी पिकं वाहून गेली होती. आणि आता रब्बीच्या पिकावरती शेतकऱ्यांची भिस्त होती, मात्र ती देखील अशा पद्धतीने अवकाळीने हिरावून घेतल्या कारणानं शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे तात्काळ सरकारनं शेतकऱ्याला आधार द्यावा अशीच मागणी होते. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.